राधे राधे. तर चला, कृष्णाज अकॅडमी या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघा, राहिलेल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यापासून कसं चटपटीत पराठे करू शकतो हे पाहूया. तर इथे माझ्याकडे काही गाजर होते आणि हे काही रताळी आहेत. तर ही रताळी मी शिजवलेली होती माझ्याकडे, तीच घेतली. तुम्ही कच्ची देखील घेऊ शकता. तर या पद्धतीने स्वच्छ धुतल्यानंतर आपण गाजर आणि हे रताळे जे आहेत ते छान खिसून घेतलेले आहेत. आता आपण एकीकडे त्याचं इतर साहित्य घेऊया. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. छान चाळून वगैरे घेऊन या पद्धतीने 2 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि एक थोडंसं 2 चमचे मी इथे बेसन पीठ टाकत आहे. ठीक आहे. तर बघा, इथे आपण हे मसाले घेतले आहे ज्याच्यामुळे आपला पराठा एकदम छान खुसखुशीत आणि चटपटीत होणार आहे. हे आहे धने जिरे पावडर, हे आहे ओवा, हे आहे लाल तिखट तुमच्या पद्धतीनुसार आणि चवीनुसार, मीठ, कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचा, 1 चमचा हळद घेतलेले आहे. बघा पहा, इथे काही जिरं घेतलेले आहे अर्धा चमचा आणि इथे तीळ घेतलेले आहे. ठीक आहे, थोडेसे तीळ घेतलेले आहे. तर ह्याने खूप छान खुसखुशीत होतात. या पद्धतीने सर्व जे हे मिश्रण आहे आता आपण पिठामध्ये ट्रान्सफर करूया. इथे मी 1 वाटीच्या प्रमाणाने पाणी घेतलेलं आहे आणि याच वाटीने मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. बरोबर एवढ्याच पाण्यामध्ये बरोबर पीठ छान मळून होतं आपलं. सर्व मसाले एकत्र करायचे आहेत आपल्याला पिठामध्ये. या पद्धतीने सर्व मसाले ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. हे पहा, आपण जेव्हा पण आयत्या वेळेला आपल्याला जर काही वाटत असेल की काहीतरी खावंसं आणि आपल्या घरात बऱ्याचशा भाज्या असतात पहा, मग त्याच्यातल्या या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पराठे करू शकता. जर गाजरच्या ऐवजी बीट असेल तर तुम्ही बीटही घेऊ शकता, कोबी घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा, या पद्धतीने आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि सुंदर असा पूर्ण एक डोह बनवून ठेवलेला आहे. तर चला, आपण एकीकडे तवा ठेवूया गरम करायला. या पद्धतीने छान पीठ मळून झाल्यानंतर एक 10 मिनटं पिठाला रेस्ट द्यायचं आहे. पीठ छान मुरतं, त्यानंतर आपण ह्याचे पराठे करायला घेऊया. पहा, किती लुसलुसीत छान पीठ मळून झालेलं आहे. आता आपण इथे लाटून घ्यायचे, आपल्यानुसार आकाराचे घेऊ शकतो आपण. आणि इथे साजूक तूप घेतलेलं आहे मी. आतमध्ये छान तूप लावून आपण पराठा बनवू शकतो, त्रिकोणी आकाराचा किंवा चौकोनी आकाराचा. मी इथे 2-3 आकाराचे बनवलेले आहेत. आता हा तुम्हाला एक बनवून दाखवलेला आहे मी त्रिकोणी आकाराचा. या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपला इतका सुंदर घरच्या घरी जे पदार्थ आहेत, भाज्या आहेत, त्यानुसार हे हा पराठा झालेला आहे. तर प्लीज कमेंट करून सांगा कोणाकोणाला रेसिपी आवडली. आणि यासोबत गरमागरम मस्त चहा बनवायचा. तर हा जो मी चहा बनवलेला आहे जो पराठ्याबरोबर, तो माझा हर्बल टी आहे. जो आम्ही इस्कॉनचा हर्बल टी वापरतो तोच आहे हा. आणि त्याच्यासोबत खूप सुंदर हा टेस्टी पराठा खूप छान लागतो. तर कसा वाटला यम्मी यम्मी हा पराठा नक्कीच कमेंट करून सांगा. चला, तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हरे कृष्णा, राधे राधे. थँक्स फॉर वॉचिंग.